तर सांगोबा मंदिर परिसरातील एकूण 90 लोक जिथे अडकलेली आहेत त्यांना आणण्यासाठी एनडीआरएफची एक रेस्क्यू टीम पाठवण्यात आली होती, परंतु ही बोट जी आहे ती सांगोबा जवळील लोखंडी पुलाला अडकली। ती काढण्यासाठी आता ट्रॅक्टर पाठवण्यात आले, परंतु तो सुद्धा पाण्यात बंद पडला आहे। यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तहसील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, शासकीय कर्मचाऱ्यांचे इथं शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। परभणीमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि या ठिकाणी जे लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी बोट पाठवण्यात आली होती रेस्क्यू टीमनं, परंतु संगोबाजवळील लोखंडी पुलाला ही बोट अडकलेली आहे आणि आता ही बोट काढण्यासाठी इथं ट्रॅक्टर पाठवण्यात आले, परंतु ट्रॅक्टर देखील पाण्यात अडकल्याचं कळत आहे। आणि आता मात्र तलाठी तसंच तहसील, ग्रामसेवक, सरपंच यांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी आता शर्थीचे प्रयत्न पुन्हा सुरू केलेले आहेत। या लोकांना बाहेर काढण्यासाठी, या अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। तर ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने पुरात 90 लोक अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, परंतु पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि अनेक अडथळे रेस्क्यू टीम समोर येत आहेत। तरी देखील या सगळ्या अडथळ्यांवर, अडचणींवर मात करत एनडीआरएफची टीम जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत इथं रेस्क्यू राबवती आहे। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते पूर्ण करते आहे। या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। 90 लोक हे या ठिकाणी अडकल्याची माहिती समोर आली। या लोकांना बोटमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले, परंतु बोट जी आहे ती लोखंडी पुलाला अडकली आणि त्यामुळे आता ही बोट अडकून पडल्यामुळे या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न पुन्हा एकदा प्रशासनानं सुरू केलेले आहेत। पंढरपूरमध्ये मुसळधार असा पाऊस झाला आहे, अनेक लोक इथं अडकले होते, त्या लोकांसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची वेळ सध्या आलेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।